कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट फुल टाइम पासच्या या धमाल एपिसोड मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. फ्रेंड्स, आता आपल्या समोर येत आहे आपली हिट जोडी अकबर आणि बिरबल. या ना त्या मार्गाने पैसा खेचण्याचे प्लॅन्स आपल्या या अकबर बादशाहच्या डोक्यात नेहमीच असतात. चला पाहूया आज त्यांच्या डोक्यात कुठला प्लॅन आहे. हा परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत अरुण कदम आणि कमलाकर सातपुते. तोच विचार करतोय करायचं काय. बादशाचा इजे असो, आलमपणाचा इजे असो, अकबर बादशांचा इजे असो, अकबर बादशाह. तुला काय चाललंय का? ज्याला मी हिशोब करतोय. मग एवढ्या उदाऱ्या करायच्या नाही ना. काय बोलतोयस तू? आलमपणाचा कचकचित इजे असो. कचकचित आणि इजे असो. अरे कालतोंड्या मी कुठे लढाईला जात नाही, माझा विजय होणार कसा? बरोबर आहे, लढाईला कधी गेलेलं मी बघितलेलंच नाही. तेव्हा बघता तेव्हा हिशोबच करत असता. मला हे कळत नाही तुम्ही बादशाह आहो का अकाउंटंट आहोत? काय बोलतोयस तू? झालं मी काय चिंदी हिशोब करत नाही. म्हणजे डोक्यात एक सॉलिड कल्पना आयडिया आलेली आहे. बरोबर आहे, रिकामा येल असला का रिकामा डोकं चालतं. रिकामा येल असला का डोकं चांगलं चालतं. साधारण आयडियाची कल्पना काय आहे तुमच्याकडे? म्हणजे डोक्यात आयडिया आली आहे की जगातलं एक मोठा सुपर मार्केट बांधायचा आणि त्याला माझ्या स्वतःचं नाव द्यायचा. वा, लई चांगली आयडिया आहे. तुमचं नाव द्याच, कारण मार्केटमध्ये तुम्हाला कोण कुत्र विचारतच नाही. निदान सुपर मार्केट मध्ये तरी विचारतील ना. काय बोलतोय? आलमपणाचा पचपचित इजे असो, कचकचित इजे असो, मोठा इजे असो, तुझा विजय मी नेलेला आहे. तर मी काय म्हणतोय की आपण एक मोठा सुपर मार्केट बांधायचा आणि तो असणार विशाल. मग अशी मी काहीतरी वेगळं ऐकलं हो. तुम्ही काय बोलला? मी सुपर मार्केट बांधणार आहे, मी त्याला माझं नाव देणार आहे. मग हा ईशाल मध्येच कुठून आला? अरे खेळण्यातल्या बिरबला. ईशाल म्हणजे आईस पैस भव्य दिव्य. आणि सगळा सुपर मार्केट असणार एसी. टॉयलेट मध्ये पण एसी असणार? तुझ्या जिवाल्याचा विषय ना. टॉयलेट मध्ये कोणी एसी लावलेला आहे काय? काय बोलतो काय हो? अहो, ऐश्वर्याच्या प्रेग्नन्सीवर बेटिंग लागते, तर टॉयलेट मध्ये एसी का नाही लागणार? नाही नाही, आपण टॉयलेट मध्ये एसी लावायचा नाही. बाकीच्या सगळ्या ठिकाणी एसी असणार आणि आपल्या सुपर मार्केट मध्ये पाहिजे ते मिळणार. पाहिजे ते मिळणार? लगेच लगेच सुरू करा, लगेच सुरू करा. का का का? ओ, माझ्या बापसाचा चष्मा हरवलाय हो. कुठं भेटतच नाही. जाम माझ्या डोक्याला तारास देतात ते. तुमच्या मार्केट मध्ये तरी मिळेल. अरे कालतोंड्या, तुझ्या बापाचा हरवलेला चष्मा सुपर मार्केट मध्ये कसा काय मिळणार? आता तुम्हीच बोललो ना, पाहिजे ते मिळेल. अरे पाहिजे ते म्हणजे तसा नाही रे. मेल्या उद्या तुझ्या लग्नाचा अल्बम हरवला म्हणून सुपर मार्केट मध्ये येशील. मी नाही येणार. वाईट आठवणी हरवलेल्याच बऱ्या. खरं आहे, लग्न म्हणजे एक मोठी वाईट मेल्या नको तिकडे भरकटू नकोस. सॉरी. तर आपला जो सुपर मार्केट असणार ना, तिथे पिन पासून प्लेन पर्यंत सगळा मिळणार. प्लेन आणि 2 माले पार्किंग साठी ठेवायचे. म्हणजे 2 माले भाड्याने देणार? अरे भाड्या, त्या गोष्टी कसल्या करतोय? आपल्याकडे सगळे हायफाय लोक येणार गाड्या घेऊन, म्हणून पार्किंग साठी 2 माले. म्हणजे सगळे हायफाय वस्तू, मोठमोठी झुमरा, अँटिक पीस, मोठमोठाले पेंटिंग असे सगळे विकायचे. ते कोण घेणार? ज्यांची ऐपत असेल ते घेणार. आणखीन एक गोष्ट करायची. काय?
पालेभाज्या, फुलं, फलं ही सगळी प्लॅस्टिक मध्ये अशी पॅक करून दुप्पट भावात विकायची. दुप्पट भावात कोण घेणार आहे? ज्यांना खर्च करायला जमतोय ते करणार, ज्यांना खर्च करायला जमत नाही ते मरणार. कशी वाटली आयडियाची कल्पना? ना आयडिया तर जाम सॉलिड आहे तुमची. सॉलिड आहे की नाही? असा भव्य दिव्य सुपर मार्केट बांधणार आणि त्याच्या उद्घाटनासाठी एक मोठा होम करणार. तुम्हाला होम करायची गरजच लागणार नाही, कारण तुम्ही आहे ना जास्त पैसे कमवण्यासाठी तुम्ही ऑलरेडी महागाई वाढवलेली आहे. त्यामुळे लोक त्रस्त झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत. तुमची आहे ना महागाई वाढवायची आयडिया पण सॉलिड आहे. म्हणजे पेट्रोल मध्ये तुम्ही आधी 10 रुपये वाढवता, सगळीकडे बॉम्बाबॉम्ब झाली ना झाली का हळूच तुम्ही 2 रुपये कमी करता आणि लोकांना काय सांगता? आम्ही महागाई कमी केलेली आहे, आम्ही महागाई कमी केलेली आहे. पण जनता काही एवढी येडी नाही हो. त्यांना बरोबर कळतं, कारण 8 रुपयाचा बोजा अजून त्यांच्या डोक्यावर आहेच. हे तर जाऊ द्या, तिकडे शेतकरी त्यांची तर आत्महत्या चालूच आहे. त्यांच्यासाठी कधी तुम्ही पैसे वाढवून दिलेले आहेत? इकडे काय धान्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्याच्यामुळे इथली जनता वैतागलेली आहे. जो तुमचा सुपर मार्केट आहे ना तो आग लावून पेटवून देतील. तोच तुमचा मोठा होम. मेले बिरबल आज पण चांगले शाल जोडीतले आणलेस. माफ करा, म्हणजे काय चुकून गेलं मी असं? नाही, उलट एकदम कलीचा सल्ला दिलेला आहे. काय महागाईचा भूत सर्वसामान्य माणसाच्या मानेवर बसवून स्वतःच्या फायद्याचा विचार करण्यापेक्षा जनतेच्या फायद्याचा विचार केलेला कवा पण चांगला. नाही, ही गोष्ट राजा म्हणून माझ्या लक्षात आलेली आहे. धन्यवाद. जनतेचा फायदा काय तो तुमचा त्याला लक्षात आलेला आहे. मग माझा जरा फायदा करा ना. आता तुझ्या फायद्याचा काय आली? मला 500 रुपये द्या. एवढा सगळं बोलून काल्याने पैसे मागितलेस. त्याला पाहिजे तुला पैसे? त्याला पगार कधी तुम्ही देता भाऊ? काय पैसे कशाला पाहिजे ते सांग. बायकोने मार्केट मध्ये मला भाजी आणायला पाठवले, 500 रुपये तरी लागणार आहे. कोणची भाजी सांगितली? भाजीमध्ये तुम्हाला सांगतो बघा, 2 मेथीच्या जुड्या, 2 शेपूच्या जुड्या आणि म्हणजे सांगितले गाजर आणायला, काकडी सांगितली, केली पण आणायला सांगितली. पण ती बोलली केली आहेत ना पिकली नको कच्ची. कचकन बादशाह गायब झाला. वाव, खूपच छान परफॉर्मन्स होता कमलाकर. अरुण दादा, खूप मजा आली. अरुण दादा, यू रिअली डिड वेल. यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. थँक यू. प्लीज टेक युअर सीट्स. मित्रांनो, कॉमेडी एक्सप्रेसच्या या धमाल प्रवासात आता वेळ आली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पण अजून क्लायमॅक्स परफॉर्मन्स बाकी आहे. तेव्हा स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट फुल टाइम पास. त्या मीरा मोडकशी आधी मला ओळख करून दे. तिच्या जवळ गेलो, ओळख बिळख करून घेतली आणि तिने मला सही दिली. मीरा मोडक मला पण सही देईल? ना द्यायला काय झालं? मला बँकेत गॅरेंटर म्हणून सही हवी आहे.